नमस्कार मैत्रिणींनो, सुपर अँड अट्रॅक्टिव्ह आर्ट या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत स्वस्तिकची रांगोळी। ही रांगोळी अतिशय शुभ असते। ही रांगोळी आपण 12 ते 12 अशी थेंबांची काढणार आहोत। एक, दोन, चार, पाच, 7, 8, 9, 10, 11, 12 अशी ही 12 थेंबांची लाईन आपण काढून घेणार आहोत। आता याच्या खालीच थेंब घ्यायचे आहेत। आता याच्या खालीच पुन्हा ही तिसरी लाईन काढणार आहोत। ही खाली पांढरी टाईल्स असल्या कारणाने आपण कलरमध्ये रांगोळी घेणार आहोत। कलरची रांगोळी घेऊन काढणार आहोत, कारण पांढऱ्याच्या वरती पांढरीच जर घेतली तर ते दिसणार नाही व्यवस्थित। हे असे उभे आपण 12 लाईनी काढून घेतलेल्या आहेत अशा।
पूर्ण 12 झालेले, म्हणजे 12 ते 12 थेंबांची रांगोळी आपण काढणार आहोत. आता याचे 1 2 3 4 हे 4 थेंब आहेत, त्याच्यावर आधी रेष घ्यायची आहे. जे 4 थेंब आहेत त्याच्यावर आपण लाईन मारून घेणार आहोत. आता हे 4 घेतल्यानंतर याच्या खालचे 1 2 3 थेंब घेणार आहोत आणि त्याच्यावर रेष मारणार आहोत. आणि आता ही जी 4 थेंब आणि ही 3 थेंबांची जी लाईन झाली तिला आता ही जोडून घेऊया अशी इथे. हां, आता हे जोडल्यानंतर इथे बाजूचे जे आहे 3 थेंब, हे 3 थेंब याची इथं रेष मारून घ्यायची आहे. आता हे याला जोडायचे आहे. आता हे जोडल्यानंतर हे जे याचे 4 थेंब आहेत या 4 थेंबांना जोडून घ्यायचे आहे. म्हणजे हाही थेंब धरायचा, 1 2 3 4 असे 4 थेंबांना जोडून घ्यायचे आहे. आता ही 4 थेंबांना जोडल्यानंतर इथे हे 3 थेंबांना जोडायचे आहे. जसे इथे जोडले 3 थेंब तसेच इथे पण 3 थेंबांना जोडायचे आहे. मग हे याला जोडून घ्यायचे, 4 थेंबांचे 3 थेंबांना जोडून घ्यायची, इथे रेष मारायची. नंतर हे 3 घेतल्यानंतर या बाजूचे पण 3 थेंब घ्यायचे आहेत. जसे इथे 3 घेतले, इथे 3 घेतले, तसे इथे 3 घेतलेत. आता इथे पण 3 थेंब घ्यायचे आहेत. आता हे जे आहे हे याला इथे जोडून घ्यायचे आहे. आता हे जसे घेतले आपण, हे 3 घेतले, हे 3 घेतले, हे जोडले, तसे इथे पण तसंच आलेलं आहे. मग त्यानंतर आपण काय घेतो, 4 थेंब घेतो. तसेच इथे मग आता 4 थेंब घ्यायचे. 1 2 3 4 थेंबांवर जोडून घ्यायचे, 4 थेंबांना. मग आता त्यानंतर किती येते, 3 थेंब. 1 2 3. हे इथे असं जोडून घ्यायचं. आता त्यानंतर पुन्हा हे 3 थेंब येतील. मग हे याला जोडून घ्यायचे इथे. आता पुन्हा इथे किती येतील, इथे 4 थेंब. 1 2 3 4 असे 4 थेंब जोडून घ्यायचे. आता हे पुन्हा 1 2 3 थेंबांवर रेष मारायची अशी आणि मग हे याला जोडून घ्यायचं. आता हे 1 2 3 हे 3. आता हे याला जोडून घ्यायचं. म्हणजे झाली ही आपली एक स्वस्तिक तयार झाली. आता दुसरी स्वस्तिक आपण तशीच काढूया. आता हे 1 2 थेंब असे घ्यायचे इथे आणि मग 1 2 3 4 हे 4 थेंबांची लाईन मारून घ्यायची. आता 3 थेंब झाल्यानंतर मग 1 2 3 हे 4 झाल्यानंतर इथे 3 थेंबांना जोडायचं आहे.
नंतर पुन्हा हे 1 2 3 तीन थेंब घ्यायचे. नंतर हे याला असं जोडायचे. आता हे याचे 4 थेंब घ्यायचे आहेत. 1 2 3 4. नंतर हे याचे 3 थेंब घ्यायचे. 1 2 3. नंतर हे याचे 1 2 3 थेंब घ्यायचे. हे जोडून घ्यायचं. आता पुन्हा याचे हे 4 थेंब घ्यायचे. 1 2 3 4. आता हे 4 घेतल्यानंतर पुन्हा 1 2 3 थेंब घ्यायचे. हे याला जोडून घ्यायचं. मग पुढे पण 1 2 3 थेंबांना जोडायचं. मग हे याला जोडून घ्यायचं. आता 3 3 झाल्यानंतर 4 थेंब घ्यायचे पुढे. 1 2 3 4. आणि हे 1 2 3. मग हे याला जोडून घ्यायचं. मग हे पण 1 2 3. हे पण 3 थेंब घ्यायचे आणि जोडायचं. तशीच ही खाली जी स्वस्तिक आहे ती पण तशाच पद्धतीने ह्या स्वस्तिक पण काढायच्या आहेत. जसं आता इथे 4 घेतले तसं मग आता इथून सुरुवात करायची आहे. कारण स्वस्तिकचे जे आहे स्वस्तिक आपण काढताना अशा पद्धतीने काढतो. म्हणून मग आता इथून सुरुवात करायची आहे. म्हणजे 1 2 3 4. म्हणजे ह्याच पद्धतीने सेम येऊ द्यायचे. आता इथे 1 2 3 तीन थेंब घ्यायचे. याला जोडायचं. मग हे पुन्हा 3 थेंब घ्यायचे. आता 3 थेंब झाल्यानंतर 1 2 3 4 हे 4 घ्यायचे पुन्हा. म्हणजे तो स्वस्तिकचा आकार तयार होतो. आता 1 2 3 थेंब घ्यायचे. याला असं जोडत जायचं. आता पुन्हा 1 2 3 तीन थेंब घ्यायचे आणि हे पुन्हा याला असं जोडायचं. आता हे 3 झाले. हे 3 झाले. आता 4 येणार. आता 4 झाल्यानंतर 3 येणार. 1 2 3. तर हे याला जोडून घ्यायचं. आता पुन्हा हे 3 येणार. आता हे 3 झाले. आता 4 येणार. अशा 4 थेंबांवर लाईन मारून घ्यायची. मग नंतर 3 येणार. 1 2 3. आता हे पुन्हा 1 2 3 तीन घ्यायचे आणि आता हे इथे जोडून घ्यायचं. म्हणजे आपली स्वस्तिक तयार झाली. आता हे 3 स्वस्तिक जशा काढल्या तशीच ही पण काढायची आहे. स्वस्तिक काढताना आपण ही जी वरची स्वस्तिक आहे ती बघून खाली बरोबर
त्याच पद्धतीने काढायची आहे, म्हणजे आपल्याला सोपी जाते काढताना. आता हे स्वस्तिकचं इथे आहे, वरच्या भागाला आहे, म्हणून मग इथून सुरुवात करूया आपण. म्हणजे इथे सुरुवातीला 4 थेंब, जसे इथे 4 थेंब आहेत तसे इथे पण 4 थेंब. आता 1 2 3 3 थेंब घ्यायचे. 1 2 3 थेंब घेणार. आता 3 झाले, आता 4 थेंब जोडून घ्यायचे. नंतर 4 झाल्यानंतर पुन्हा 3 घ्यायचे आणि हे याला जोडायचं. आता पुन्हा हे 3 थेंब घेणार. हे याला जोडून घेणार. आता 3 3 झाले, आता हे 4 घेणार. आता 1 2 3 घ्यायचे. आता हे याला जोडून घ्यायचं. आता पुन्हा आपण 3 थेंब घेणार. 1 2 3. आता किती घेणार? 4 घेणार आपण. 3 झाले, आता 4. ते 4 झाल्यानंतर पुन्हा 1 2 3. मग हे याला जोडून घेणार. आता पुन्हा 3 1 2 3 आणि हे पण याला जोडून घेणार. अशा पद्धतीने आपली ही स्वस्तिकची रांगोळी पूर्ण झालेली आहे. ती दिसायला खूप कठीण वाटते, पण काढायला गेलो तर अतिशय सोपी आहे. जर आपण ही स्वस्तिकची रांगोळी हे स्वस्तिक काढले आहे तर याचं बघून आपण हे स्वस्तिक काढायचं, म्हणजे ते आपल्याला सोपं वाटतं काढताना. जसं इथून आपण सुरुवात केली तर बरोबर आपल्याला ती काढायला अतिशय सोपी वाटते. आता ही स्वस्तिक काढली तर ही स्वस्तिक बघूनच आपण खाली ही स्वस्तिक काढायची आहे, म्हणजे ती काढताना आपल्याला सोपी वाटेल. ही स्वस्तिक आहे वरची, ती बघूनच आपण खाली जर काढली याच पद्धतीने, कारण स्वस्तिक ह्या साईडला अशा येत असतात, त्याच्यामुळे त्या वरच्या बघून जर खाली आपण काढली तर ती आपल्या पटकन लक्षात येईल आणि स्वस्तिक काढायला सोपी जाईल. अशी ही पद्धतीने मी स्वस्तिकची अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रांगोळी काढून दाखवली आहे. 12 ते 12 ठिपक्यांची ही रांगोळी आपण आता स्वस्तिकची काढलेली आहे. ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा, कारण ही रांगोळी अतिशय शुभ अशी रांगोळी आहे, जी आपण देवाजवळ किंवा तुळशी वृंदावनाजवळ काढू शकतो. तर ही रांगोळी तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि ह्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या अतिशय सुंदर अशा रांगोळ्या बघायला मिळतील.